हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा चिवडा बनवणार आहोत. उपवासाचा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. अर्धी वाटी वेफर्स घेतलेले आहेत, 5 ते 6 सालपापड्या घेतलेल्या आहेत, अर्धी वाटी बटाट्याचा किस घेतलेला आहे, अर्धी वाटी नायलॉनचे तांदूळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 5 ते 6 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आधी सर्वप्रथम आपण नायलॉनचे तांदूळ तळून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. तळायला वेळ लागतो. मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं. फास्ट गॅसवरती आतून ते कच्चं राहतं. बघा, आता चांगले तळलेले आहेत. अशा प्रकारे ते काढून घ्यायचे. नायलॉनचे तांदूळ आपले तळून झालेले आहेत. आता सालपापड्या तळून घेऊया. तळताना गॅस मीडियमच फ्लेमवर ठेवायचा. जास्त मंद किंवा जास्त फास्ट नाही ठेवायचा. आता चिप्स घेऊया, ते तळून घेऊया. आता खिस टाकूया. आता शेंगदाणे टाकूया. हे बघा, आपले शेंगदाणे पण तळून झाले छान. आणि सर्वात शेवटी हिरवी मिरची तळून घेऊ. याच्यावरून चवीप्रमाणे मीठ टाकूया. भांड्यात घेऊन आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सालपापड आपण काढून एका साईडला ठेवूया आणि मग हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मिक्स सगळ्यांना व्यवस्थित लागतं. वरून सालपापड्या साईडला ठेवूया. हे बघा, आपला उपवासाचा चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ह्या आषाढी एकादशीला नक्की करून बघा. सर्वांना खूप आवडेल. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.